जन्मदात्या आईने, होय, स्वतःच्या जन्मदात्या आईनेच आपल्या स्वतःच्या 2 लेकरांना विष प्रयोग करून संपवलेलं आहे. आता ही 2 मुलं अरहान आणि अनाया अनुक्रमे 1 वर्ष आणि 4 वर्षाची आहेत. जो मुलगा आहे तो 4 वर्षाचा आहे, मुलगी आहे ती 1 वर्षाची आहे. आणि स्वतःच्या मुलांनाच मारण्यामागे या बाईचं काय कारण असावं, हे जर का ऐकलं तर पायाखालची जमीन सरकून जाईल. आपला कोणाचाही विश्वास बसणार नाही. आपल्या स्वतःच्या लहान-लहान लेकरांना मारण्यामागचं कारण हे आहे, की ही दोन्ही मुलं त्या बाईच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या मध्ये येत होती. फक्त या कारणांमुळे या एका नराधम स्त्रीने आपल्या 2 लहान लेकरांचा विष प्रयोग करून अंत केलाय. आता ही गोष्ट अशी आहे, की बिहारमधला मुझफ्फरनगर हा भाग आहे. त्याच्यामध्ये तलब अली हे गाव आहे. याच्यामध्ये वसीम आणि मुस्कान हे 2 नवरा-बायको राहतात. त्यांना 2 मुलं झालेली आहेत आणि त्यांचा सुखी संसार असताना वसीम हा चंदीगड या ठिकाणी वेल्डिंगचं काम करत होता. आपल्या घरामध्ये येऊन जाऊन तो आपल्या घराकडे लक्ष देत होता. परंतु या मधल्या काळामध्ये ही मुस्कान नावाच्या स्त्रीचं, या 2 लेकरांच्या आईचं आपल्या स्वतःच्या सख्ख्या आत्तेभावावरती प्रेम जुळलंय आणि हे प्रेमाचं नाटक इथपर्यंत पोहोचलंय, की आता यांच्यामध्ये शरीर संबंध व्हायला लागलेले आहेत, प्रस्थापित व्हायला लागलेत आणि आता यांचं लग्न करण्याचा बेत नक्की झालाय. मुस्कान म्हणते, की आता आपण लग्न करूया. यांच्या लग्नामध्ये अडचण होती ती या 2 लहान-लहान लेकरांची आणि याच्या आत्तेभावाचं असं म्हणणं होतं, की या वसीमची दोन्ही मुलं मी सांभाळणार नाही. मी लग्न करायला तयार आहे, परंतु काही करून या मुलांना माझ्या मार्गातून बाजूला कर. त्यावेळेला या आत्तेभावाच्या मदतीने या नराधम बाईने विष प्रयोग करून आपल्या दोन्ही लेकरांना संपवलंय आणि आता ही नवऱ्याला फोन करून सांगते, की आपली दोन्ही मुलं बेशुद्ध पडलेली आहेत. त्यावेळेला या वसीमने त्याचा जो आतेभाऊ डॉक्टर आहे त्याला त्याच्या घरी पाठवलं. तिथे जाऊन त्याने चेक केले. त्यावेळेला या डॉक्टरच्या लक्षात आलेलं आहे, की ही दोन्ही मुलं या जगामध्ये नाही आहेत. त्याच्यामुळे मग पोलिसांना बोलवलंय. पोलिसांनी तपास सुरू केलाय. या मुस्कानकडे, जी आई आपल्या लेकरांसोबत 24 तास असते, तिच्याकडे चौकशी सुरू केली. त्यावेळेला मग तुझा फोन कुठे आहे? अशा स्वरूपामध्ये जेव्हा पोलिसांनी विचारलं, त्यावेळेला माझा फोन हरवलाय, फोन लागत नाहीये, अशा स्वरूपाची थातूर-मारतूर कारणं ही बाई देत होती. त्याचबरोबर या मुलांच्या शवविच्छेदनाला देखील विरोध करत होती. त्याच्यामुळे मग पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय, चौकशी केली. त्यावेळेला संपूर्ण धक्कादायक पद्धतीने पोलिसांना या सगळ्या गोष्टी तिने सांगितलेल्या आहे. चार्जशीट फाईल झालेली आहे. अधिक तपास सुरू आहे.